नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांच्या बेमुदत धरणे आंदोलनस्थळी आमदार शिरीष नाईक यांनी भेट दिली असता नवापूर सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत असून संबंधित उप अभियंता यांचा या गैरव्यवहार प्रकरणात संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्याचा तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट आरोप आमदार शिरीष नाईक यांनी केले आहे। नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश येवलेजी आज आमरण धरणे आंदोलन किंवा बेमुदत उपोषणाला बसलेले आहे। त्याला मी नवापूर तालुक्याचे आमदार ह्या वतीने त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहे। कारण जेव्हा लोकप्रतिनिधी तालुक्यासाठी शहरासाठी विकासाचा जो निधी आणतो परंतु त्याचा गैरउपयोग फार मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याच धर्तीवर नवापूर शहराला मरीमाता जे मंदिर आहे त्याच्याजवळ पर्यटन विकास विभागातून जवळपास 1,10,00,000चा निधी प्राप्त झाला होता, परंतु जे पर्यटन स्थळ निर्माण व्हायला पाहिजे ते आजपर्यंत ते पूर्ण झालेलं नाही आहे। बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की बांधकाम विभागातून नगरपालिकेला हस्तांतर झालेलं आहे असं डिपार्टमेंटचं म्हणणं आहे, परंतु आजपर्यंत नगरपालिकेला त्यांनी जे पर्यटन स्थळ आहे ते नगरपालिकेला हस्तांतरण केलेलं नाही। त्याच्यामुळे फार मोठा 1,10,00,000चा जो निधी आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेले आहे आणि पैसे काढून घेण्याचं काम फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग करते आहे। हा सुद्धा माझा स्पष्ट आरोप आहे आणि ह्या निमित्तानं मी मंगेश येवलेजींना यांना माझा जाहीर पाठिंबा देतो। नवापूर शहरातील मरीमाता मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 1,10,00,000 रुपयांचा निधी अपूर्ण अवस्थेत कामे असताना ठेकेदार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी काम न करता संगनमताने निधीत भ्रष्टाचार केला असल्याचे आंदोलनकर्ते मंगेश येवले यांनी म्हटले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून साहित्य चोरी प्रकरणी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल करणे ह्या मागणीसाठी दिनांक 24 डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून आमदार शिरीष नाईक, आजी माजी लोकप्रतिनिधी व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। प्रश्नचिन्ह न्यूज साठी पंकज अहिरे, नवापूर। मी मंगेश गंगाधर येवले आज दिनांक 24/12/2023 पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग नवापूर यांच्याकडून पर्यटन विकास अंतर्गत बांधकाम सुरू केले होते। त्या पर्यटन विकास कामांतर्गत 1,10,00,000 रुपये शासनाने मंजूर केले होते आणि ह्या लोकांनी ते कागदोपत्री दाखवून ते काम अपूर्ण अवस्थेत सोडून दिले आणि त्या ठिकाणी जे बांधकाम अर्धवट केलेले होते तिथे जे लोखंडी गेट असतील, लाकडी दरवाजे असतील, असे सर्व साहित्य चोरीला गेलेले आहेत। या प्रशासनाला मी संबंधित वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या आहेत। लोकशाही दिन असो, तालुका लोकशाही दिन, जिल्हा लोकशाही दिन, भ्रष्टाचार निर्मूलन समिती असो, अशा प्रत्येक वेळेस शासनाच्या दरबारी ह्या तक्रारी मांडल्या होत्या, परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तेथील साहित्यही चोरीस गेल्यानंतर यांनी तिथे दखलही घेतली नाही आणि त्यामुळे आता मी यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत हा माझ्या 10 वर्षापासूनचा संघर्ष सुरू आहे आणि आता हा शेवटच्या टप्प्यात घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहील। या लोकांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय हे बेमुदत धरणे आंदोलन मी बंद करणार नाही।